नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। या योजनेतील लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट हप्ता वितरण सोबतच दिव्यांग बांधवांच्या वितरणासंदर्भात सुद्धा माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। जुलै-ऑगस्ट वितरण माहिती जाणून घेण्यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करणं बंधनकारक आहे। ज्या माझ्या लाभार्थी बंधू भगिनींनी आत्तापर्यंत या योजनेसाठीचं हयात सर्टिफिकेट म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर केलेलं नसेल त्यांनी सादर करावायचं आहे। हयातीचा दाखला सादर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थ्यांसाठी म्हणजे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन हा दाखला यावर्षी सादर करता येणार आहे। जर ऑनलाईन जमत नसेल तर ऑफलाईन काढून घ्या, ऑफलाईनसुद्धा तुम्हाला सादर करावायचा आहे। आणि 15 ऑगस्ट आता ही शेवटची तारीख असणार आहे। या अगोदर 3 वेळेस तारखा वाढलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा तारीख वाढणार नाही। या योजनेतून तुम्हाला थेट बाद करण्यात येणार आहे। अनुदान तर वितरित केलं जाणारच नाही, परंतु योजनेमधून बादसुद्धा केलं जाणार आहे। पुढे योजनेमध्ये तुम्हाला डबल फॉर्म भरला तरच समाविष्ट होता येणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, 15 ऑगस्टपर्यंत हयातीचा दाखला सादर करावायचा आहे। कृपया कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना, ज्यांनी आत्तापर्यंत हा दाखला सादर केलेला नाही त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत हा दाखला सादर करा। तर आता इतर लाभार्थ्यांसाठी महा-DBT पोर्टल 2.0च्या माध्यमातून म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट हप्ता वितरण प्रक्रिया सुरू, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर कोणत्या दिव्यांग बांधवांना हप्ता जमा झाला नसेल तर ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर केलेलं नसेल त्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे। अद्यापपर्यंत एकूण किती लाभार्थ्यांना हप्ता जमा केलेला आहे याची आकडेवारी या पोर्टलच्या माध्यमातून यावेळी स्पष्ट करण्यात आलेली आहे आणि हे पोर्टल खरंच खूप उपयोगी आहे। जरी हप्त्याला उशीर झाला असला तरी पण महा-DBT पोर्टल 2.0च्या माध्यमातून हप्ता वितरण किती लाभार्थ्यांना केला जात आहे याची आकडेवारी सुद्धा स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे। आकडेवारी जाणून घेण्यासाठी मदत होत आहे, त्यामुळे नक्कीच महत्त्वाचं हे पोर्टल असणार आहे लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून। दिव्यांग लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आलेली आहे। ज्यांना आणखीनही हप्ता जमा झालेला नाही त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा। हयातीचं प्रमाणपत्र हा एक इश्यू असू शकतो किंवा इतर कोणतं कारण आहे हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। आता राहिला प्रश्न, तुम्हाला माहीत आहे कालच्या तारखेला वितरण झालेलं आहे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महा-DBT पोर्टल 2.0च्या माध्यमातून। या लाभार्थ्यांसाठी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, त्या अगोदर याद्या तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा पोर्टलवर नोटिफिकेशन मेसेज आलेला होता। इतर लाभार्थ्यांसाठी पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा मेसेज येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुरू होणं गरजेचं आहे। मात्र अद्यापपर्यंत या लाभार्थ्यांसाठी वितरणासंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही, ना कोणती सूचना ना कोणती नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांना जुलैमध्ये हप्ता वितरित केला गेला नव्हता त्या सर्व लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता वितरित करणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबर कोणत्या दिव्यांग बांधवांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आलेला आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, कारण जुलैचं बऱ्याच लाभार्थ्यांचं अनुदान पेंडिंग आहे। कालच्या तारखेला नेमकं दिव्यांग बांधवांना जुलैचा हप्ता आलेला आहे का हेही स्पष्ट होणं तितकंच गरजेचं आहे। जर दिव्यांग बांधवांना हा हप्ता आला असेल तरच इतर लाभार्थ्यांना, विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर जुलैचा हप्तासुद्धा वितरित केला जाईल। जर दिव्यांग बांधवांना आला नसेल तर इतर लाभार्थ्यांना सुद्धा हा हप्ता येण्याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे ज्यांना हप्ता आलेला आहे दिव्यांग बांधवांपैकी ज्यांना जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांना मदत होईल। आता
निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी, वृद्धपाकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी वितरण प्रक्रिया सुरू झालेली नाही आणखीन तरी, पण शक्यता आहे आज उद्यापर्यंत या लाभार्थ्यांसाठी सुद्धा पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल. शक्यतो आज शक्यता खूप कमी आहे, कारण पोर्टलवर आणखीनही वितरण प्रक्रिया सुरू असणार आहे. एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांना वितरण केलं जात नाही. दिव्यांग लाभार्थ्यांचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे इतर लाभार्थ्यांना आणखीन 2 दिवस वाट पाहावी लागू शकते. त्यानंतर 15 ऑगस्टच्या नंतर किंवा 15 ऑगस्टच्या आसपास हे वितरण इतर लाभार्थ्यांसाठी 1,500 रुपयाचे वितरण केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या अगोदर वितरणाची सुरुवात झाली, प्रक्रिया सुरू झाली तर नक्की कळवेल. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यासोबतच हयातीचा दाखलासुद्धा सादर करा.